या मना पर हे नायके नारायणा करुणे त्याची करी विवंचना नेव पतना आदरिले. मन फार घातक आहे महाराज. हे मन सारखं चंचलता प्रगट करतं. त्याचा स्वभावच आहे महाराज चंचल. संकल्प विकल्प निर्माण करतं. आता जरी मी तुमच्या समोर बोलतोय ना, तुमच्या दृष्टीने त्यांनी मी एकटाच बोलतोय. तुम्हाला काय वाटतं मी एकटाच बोलतोय? नाही, तुम्ही सगळे बोलतात. तुमचे ओठ हालत नाहीत, दात हालत नाहीत, जीभ हालत नाही, तोंड हालत नाही, पण बोलणं मात्र सगळ्यांचं चालू आहे. कोण बोलायला लावतं? तुमचं मन. ते चांगले वाईट त्यांनी मुद्दे तुमच्यासमोर उपस्थित करतायत. ते विचार करायला त्यांनी भाग पाडतायत. कोणी म्हणत असेल हे चालू आहे सगळं पण काही समजत नाही जास्त, डोक्यावून गेल्यासारखं वाट. कथा सुरू झाल्यावर समजतील. नुसत्या गोष्टी काय ऐकतो? आत्मबोधापर्यंत चला, त्याची गरज आहे महाराज. डॉक्टरने औषध दिलं पाहिजे पण पेशंटला आवडणारं औषध नाही. पेशंटला त्यांनी आरोग्य प्राप्त करून देणारं औषध दिलं पाहिजे. ही कथा त्यांनी महाराज आहे. हा फार कमी दिवसाची कथा आहे. आपल्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. काय पदरात पाडून घ्यायचंय? अरे भगवत साक्षात्कारापर्यंत चला, भगवत दर्शनापर्यंत चला, असा भाव अंतःकरणात निर्माण करा. त्याच्याकरताची कथा आहे. म्हणून चंचल असणारं मन आहे. हे मन त्यांनी जागेवर स्थिर राहत नाही. त्या मनाला आकळलं पाहिजे. मनरूपी चक्र दिलं, ते चक्र निघालं. चक्राला त्यांनी आरी असतात, म्हणजे त्याला टोका असतात, आणि एक निमी असते. जे टोका असतात ना त्याला आरी म्हणतात, आणि ते चक्र हातात धरण्याकरिता जे असतं की नाही त्याला निमी म्हणतात. निमी. चक्र निघालं आणि गेल्यानंतर एका अरण्यात जाऊन त्याची निमी स्थिर झाली. चक्राची निमी ज्या अरण्यात स्थिर झाली त्या अरण्याला नैमिषारण्य असं नाव पडलं. त्याला नैमिषारण्य म्हणण्याचं कारण मनश्चक्राची आरी ती निमी त्या अरण्यामध्ये स्थिर झाली. म्हणून नैमिषारण्य ही भूमी आहे एका अंगानं. दुसरा अर्थ आहे का? नैमिषारण्य ही भूमिका आहे. तिथं गेल्यानंतर मन स्थिर व्हावं, मग भगवंताची कथा ऐकावी. तसं भगवंताची कथा ऐकताना मन स्थिर होणं याचंच नाव आहे नैमिषारण्य. नैमिषारण्यात कथा ऐकली म्हणजे काय झालं? मन स्थिर करून कथा ऐकली, हा त्याचा अर्थ आहे. असं नैमिषारण्य आहे. शौनकादिक ऋषी त्यांनी त्या नैमिषारण्यामध्ये गेले ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार. आणि आता तिथे सत्संग करायचा आहे. मग कोण आपल्याला सत्संग सांगेल? कोणाच्या माध्यमातून आपल्याला ते श्रवण करायला मिळेल? असा विचारच मनात होता. भगवंताची कृपा झाली की सर्व काही होत असतं महाराज. पण भगवान कृपा करणार आहे, त्यानं कृपा केली. आणि श्री सूतजी महाराज समोरून आले. सूत ही एक जात आहे. लक्षपूर्वक ऐका. ब्राह्मण माता आणि क्षत्रिय पिता यांच्या संकरातून झालेला जो पुत्र आहे त्याला सूत असं म्हणतात. हा जो सूत आहे ना, हा त्यांनी इतिहास पुराण सांगणारा व्यासदेवांचा त्यांनी महाराज पट्ट शिष्य असा भाव आहे. सुतांकडे पाहताना अशा दृष्टीनं पाहावं. जरी सूत जातीत असले तरी सुद्धा ब्रह्मस्वरूपाला जाणणारे आहेत म्हणून ब्राह्मणच आहेत. ब्राह्मण शब्दाची व्याख्या करताना अशी व्याख्या केली: जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते वेद पाठे भवेद विप्र ब्रह्म जानाति ब्राह्मण. हा महत्वाचा मुद्दा आहे. जन्मताना सगळेच लोक शूद्र असतात. त्यांच्यावर यज्ञोपवीत संस्कार झाले की त्यांना द्विज असं म्हणवलं जातं. यज्ञोपवीत संस्कार फार महत्वाचे असतात. आपल्या धर्मामध्ये 16 संस्कार सांगितले. त्या 16 संस्कारांमध्ये यज्ञोपवीत हा संस्कार आहे आणि तो आपल्या सर्वांचा झाला पाहिजे. इथं जर आपण यज्ञ करत असलो, आपण जर यज्ञाला बसत असलो, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माझं म्हणणं ऐका लक्षपूर्वक. तुमच्या गळ्यामध्ये जर सूत्र नसेल म्हणजे जानवं नसेल, तुमच्या मस्तकावर जर शिखा नसेल, तर तुम्ही यज्ञामध्ये टाकलेली आहुती देवता स्वीकारित नाहीत. यज्ञ करण्याकरिताच यज्ञोपवीताची आवश्यकता असते. त्याला यज्ञ उपवीत का म्हणतात? त्याचं कारणच हे आहे. पण आपल्या धर्मामध्ये यज्ञोपवीत संस्कार केला जातो. तो अतिशय महत्वाचा संस्कार आहे महाराज. हा संस्कार त्यांनी व्हावा आणि घरोघर व्हावा. का सांगतोय मी तुमच्या समोर? आपल्या घरातही लहान लहान मुलं आहेत. 8 वर्षाचं वय मुलाचं होऊन गेलं की प्रत्येक सनातन
वैदिक हिंदू धर्माची परंपरा चालवणाऱ्या मनुष्यानं आपल्या मुलाचा त्यांनी यज्ञोपवीत संस्कार केला पाहिजे. तो संस्कार करण्याची आवश्यकता आहे, गरज आहे महाराज त्याची. फार महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. म्हणून यज्ञोपवीत संस्कार, मस्तकावर शिखा धारण करणं गरजेची गोष्ट आहे. नैमिषारण्य सूतजी महाराज ब्राह्मण कसे आहेत हे मी सांगतोय. जन्मताना सगळे शूद्र आहेत. ज्याच्यावर संस्कार होतात त्याला द्विज म्हणतात, आणि जो वेद पठन करतो त्याला विप्र म्हणतात, आणि त्या माध्यमातून जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो त्याला ब्राह्मण असं म्हणतात. असा श्रेष्ठ असणारा ब्राह्मण, ब्राह्मणत्वाला प्राप्त झालेले श्री सूतजी महाराज आहेत. आणि ते सूतजी महाराज शौनक ऋषींच्या समोर त्यांनी आले. मोठं समाधान झालं की आपल्याला सत्संग करायचं आहे, आपल्याला कथा श्रवण करायची आहे. आणि सूतजी महाराज आले, त्यांना ओळखलं हे व्यासांचे शिष्य आहेत. त्यांच्या समोर शौनकांनी साष्टांग प्रणिपात केला, दंडवत प्रणाम केला. खरं तर शौनक काय सामान्य नाहीत, ते वयोवृद्ध आहेत, ते तपोवृद्ध आहेत. हे बघा, काही वृद्धांचे पण प्रकार असतात. आपण फक्त ज्याचं वय वाढलं त्याला वृद्ध म्हणतो. नुसतं वय वाढल्यानं मनुष्य वृद्ध होत नसतो. बाकीचे वृद्ध पण पाहिले पाहिजेत. काही वर्ण वृद्ध असतात. वर्णानाम ब्राह्मणो गुरु म्हणून त्यांनी श्रेष्ठ वर्ण असतो, ते वृद्ध मानले जातात. तपोवृद्ध असा शब्द आपण सततच ऐकत असतो. तपवृद्ध, त्यांची तपश्चर्या फार मोठी आहे असे तपवृद्ध. धनवृद्ध, श्रीमंत जे लोक आहेत की नाही त्यांना धनवृद्ध असं म्हणलं जातं. सगळ्यात श्रेष्ठ वृद्ध जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे ज्ञानवृद्ध. काय नाव आहे? ज्ञानवृद्ध. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय ज्ञानवृद्ध होते, आणि श्री संत चांगदेव महाराज हे वयोवृद्ध होते. वयोवृद्धापेक्षा ज्ञानवृद्ध श्रेष्ठ असतं. मग 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांनी 14 वर्षाच्या ज्ञानोबरांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. का केला असेल? ते ज्ञानवृद्ध आहेत म्हणून. महत्वाची गोष्ट आहे. तसे शौनक ऋषी हे वयोवृद्ध आहेत, हे वर्णवृद्ध आहेत, हे तपोवृद्ध आहेत. हे वृद्धत्व जरी त्यांच्याकडे असलं तरी सुद्धा ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता तळमळत आहेत. आणि सूतजी महाराज ज्ञानवृद्ध आहेत. म्हणून ज्ञानवृद्ध असणाऱ्या सूताच्या समोर आणि तपस्वी असणाऱ्या शौनकानं साष्टांग प्रणिपात केला, दंडवत प्रणाम केला. त्यांना गुरुरूपानं स्वीकारलं. गुरुगीतेमध्ये गुरु शब्दाचा अर्थ सांगितला. गुरु म्हणजे काय हो? आपण गुरु गुरु म्हणत असतो. गुरुपौर्णिमा, श्री गुरु, सद्गुरु, जगद्गुरु हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत. गुरु शब्दाचा मूळ अर्थ काय होता? गुकारस्तांधकारोस्ती रुकारतनिरोधक. गु शब्दाचा अर्थ घ्यायचा अंधार, आणि रु शब्दाचा अर्थ घ्यायचा अंधार घालवणारा. आपल्या जीवनामध्ये असणारा अज्ञानाचा अंधकार जो घालवतो तोच खऱ्या अर्थानं गुरु आहे. म्हणून अशा पद्धतीने गुरूंकडे पाहिलं पाहिजे. नाहीतर जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरु से आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे, नाथ महाराज म्हणतात. तसं तर सगळं जगच गुरु आहे महाराज. आपल्याला जी गोष्ट येत नाही, कळत नाही, ती एखाद्यानं जर आपल्याला समजावून सांगितली आणि त्याच्या सांगण्यानं जर आपल्याला ती करता आली तर समजायचं तो आपला गुरुच आहे. महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला चालायला शिकवलं आपल्या आईनं, ती सगळ्यात पहिली गुरु आहे महाराज. आपल्याला बोलायला शिकवलं आपल्या आईनं, ती सगळ्यात मोठी गुरु आहे. आपल्या वडिलांनी आपला व्यापार व्यवसाय शिकवला, ते आपले गुरुच आहेत. शाळेमध्ये अबकडं शिकवणारे शिक्षक आहेत, ते आपले गुरुच आहेत. असे अनेक गुरु असतात. मंत्रगुरु, तंत्रगुरु, यंत्रगुरु, आणि सगळ्यात महत्वाचा गुरु जर कोण असेल तर दीक्षा गुरु. जे दीक्षा देतात परमार्थाची ते दीक्षा गुरु. आपल्या सर्वांना परमपूजनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय श्री श्री रविशंकरांसारखे महापुरुष भेटले, ज्यांच्या माध्यमातून दिव्य दीक्षा प्राप्त होते, अनुग्रह प्राप्त होतो. ते खरे श्रीगुरु आहेत महाराज. ते उद्धारक आहेत. म्हणजे उद्धार करतात ते गुरु आहेत. कोण बतावे पाठ गुरु बिन, कोण बतावे पाठ गुरु बिन, कोण बतावे गुरु बिन, कोण बतावे पाठ गुरु बिन, कोण बतावे पाठ गुरु
कोण बतावे कोण बतावे गुरु भाव आपोआप भेटे देव. श्री गुरूंच्या चरणावर भाव ठेवला पाहिजे. देव भेटायला फारसा वेळ लागत नाही महाराज. म्हणून सूतजी महाराज समोरून आले. त्या सूतजींना पाहिलं शौनकांनी. तपोवृद्ध असणारे, वयोवृद्ध असणारे, वर्णवृद्ध असणारे शौनक ऋषी या शौनकांनी सूतजींच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. हे बघा, काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या अंतकरणामध्ये फार लीनता असली पाहिजे, फार धारिष्ट्य असलं पाहिजे, मला सहनशीलता असली पाहिजे, सेवाभाव असला पाहिजे. तेव्हा आपल्या काहीतरी पदरात पडेल. नाही तर रुबाबात एखाद्या गुरुच्या समोर गेले, महाराज मला तत्वज्ञान सांगा. तुझ्या बापाचे नौकर नाहीत ते. तू असं रुबाबात जाशील आणि तत्वज्ञान विचारशील असं नाही सांगणार. सेवाच करावी लागेल. तिथं सेवा हा श्रेष्ठ भाव आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हाच दारवंटा. तिथं सेवाच महत्वाची असते. ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. म्हणून आपल्याला सांगतील महाराज ते, पण सेवा अंतःकरणात असावी, सेवा करण्याचा भाव असावा. म्हणून वृद्ध असणाऱ्या शौनकानं दंडवत प्रणाम केला. आज आपल्याला कोणासमोर नमस्कार सुद्धा करावा वाटत नाही लवकर. दंडवत प्रणाम करतात त्याच्या पुढची गोष्ट आहे. आता नमस्कारांचे प्रकार निघालेले आहेत. समोर मनुष्य दिसला की असं करायचा कंटाळा तर मग माणूस असं असं करतो, असं छातीला हात लावतो फक्त. त्याला काही ग्राम्य शब्द आहेत पण आता मला सांगायचे नाहीत ते. खाली वाकून नमस्कार करायचा, दोन हात असे त्यांनी टेकून नमस्कार करायला त्यांनी कष्ट वाटतात म्हणून असा नमस्कार करतो. बघ एक ईत लावायची फक्त. प्रकार आहेत नमस्काराचे. पंचांग नमस्कार, साष्टांग नमस्कार, 5 अंगानं नमस्कार करणं. ते जे महात्मागण आता आले होते ना, त्यांनी सगळ्या देवतांच्या समोर पंचांग नमस्कार केला महाराज. मला विशेष वाटलं त्यांच्याकडे पाहून. त्यांच्या पोटातला भाव श्रद्धा पाहून त्यांनी 2 गुडघे जमिनीवर टेकवले, 2 हात टेकवले, 4 झाले आणि 5वं मस्तक टेकवलं. हा पंचांग नमस्कार आहे. आणि अष्टांग म्हणजे त्यांनी सगळेचे 8 अंग त्यांनी झोकून द्यावेत. लिंग अथवा प्रतिमा दिठी. लिंग म्हणजे भगवान शंकराचं शिवलिंग किंवा प्रतिमा म्हणजे मूर्ती. दिठी म्हणजे दृष्टीनं पाहणं. हातातली काठी जमिनीवर टाकल्यानंतर ती काठी जसं कोणतंच अंग न राखता पडते, तसं भगवान शंकराला पाहिल्यानंतर, भगवान शंकराचं लिंग पाहिल्यानंतर शिवलिंग साष्टांग प्रणिपात करावा. साष्टांग प्रणिपात म्हणून त्यांनी महापुरुषांच्या समोर साष्टांग प्रणिपात करावा. शौनक ऋषींनी साष्टांग प्रणिपात सूतजींच्या समोर केला. त्यांना उंच त्यांनी स्थान बसण्याकरिता दिलं, आदर केला,
सन्मान केला, त्यांचं पूजन केलं आणि पूजन करून त्यांच्या समोर बोलायला सुरुवात केली. महाराज, आम्ही ब्रह्मदेवाकडे गेलो होतो आणि ब्रह्मदेवानं त्यांनी आम्हाला एक मनश्चक्र दिलं. हे जिथं जाऊन स्थिर होईल तिथं जाऊन सत्संग करा म्हणून सांगितलं. म्हणून आम्ही सत्संग करण्याच्या अपेक्षेने आलेलो आहोत. कोण आम्हाला सत्संग त्यांनी सांगेल, कोण भगवंताची कथा सांगेल. भयंकर असणारे हे कलियुग सुरू झालेलं आहे. या कलियुगानं त्यांनी सर्वजण त्रस्त झालेले आहे. या कलीच्या त्रासातून मुक्त होण्याकरिता, स्वरूपाचा बोध प्राप्त होण्याकरिता, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता विशेष असणारी त्यांनी सत्संगाची गरज आहे. पण तो सत्संग त्यांनी आम्हाला जर आपण करून दिला तर फार चांगलं होईल. आमच्यावर कृपा करा. कशा पद्धतीने आमचा उद्धार होईल ते आम्हाला सांगा. काहीतरी उद्धाराचं साधन सांगा. अशी विनंती ज्या वेळेला शौनक ऋषी सूतजींच्या समोर त्यांनी करू लागले, त्यांच्या पोटातला भाव सूतजींनी जाणला. बोलणारा समोरचा त्यांनी कोणत्या भावनेने बोलतोय, सुज्ञ ऐकणाऱ्या माणसाच्या लक्षात येत असतं महाराज. म्हणून त्यांनी सुज्ञ लोकांच्या समोर गेल्यानंतर तरी जास्त वलवल करू नये. खरंच ना, आपण जेवढं जास्त बोलू ना तेवढं आपण त्यांच्या समोर प्रगट होत असतो. मानस जाणी जे बोले, त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काय भाव आहे तो त्याच्या बोलण्यातून प्रगट होतो. म्हणून भगवंताच्या समोर, महापुरुषांच्या समोर गेल्यानंतर आपण जास्त बोलू नये, त्यांना जास्त बोलू द्यावं, त्यांचं ऐकावं, हा महत्वाचा विचार आहे. ते ऐकण्यानं काय होईल माहिती आहे? एखादा असा शब्द बाहेर पडेल त्यांच्या मुखातून की एका शब्दानं आपला उद्धार होईल महाराज. संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. पण त्यांना बोलू द्यावं, आपण त्यांच्या समोर जास्त बोलू नये. म्हणून ते आपल्याला त्यांनी तत्वज्ञान सांगणारे आहेत. एका वाक्यात थोडक्यात त्यांनी सांगितलं, कलीचा त्रास आहे, कलियुगानं आम्ही त्रस्त झालेलो आहोत. याच्यातून मुक्त होण्याकरिता काहीतरी उपाय सांगा, मोक्ष प्राप्त करण्याकरिता काहीतरी उपाय सांगा. असं ज्यावेळेला त्यांनी विचारलं, सूतजींना आनंद झाला महाराज. साधू संतांच्या समोर गेल्यानंतर तुम्ही जर प्रपंचाच्या गोष्टी सांगायला लागले तर ते बिचारे मोठ्या मनाचे असतात, त्याच्यामुळे काही म्हणत नाही, ऐकून घेतात. ते सांगितलं ना, तुम्हाला बरं वाटतंय ना, तुम्हाला बरं वाटावं म्हणून ते ऐकतात तुमचं. नाहीतर त्यांना फार छंद असतो ऐकण्याचा प्रपंच, असा अजिबात नाही. त्यांच्या समोर प्रपंच सांगूच नाही. हा, तुम्हाला ते ऐकतात तर खरं, तूच उगाच सांगायला लागला काहीतरी. अरे ते ऐकतात पण नाईलाज असतो ऐकतात. मग त्यांना काय आवडतं? त्यांना आवडतं भगवंताविषयी बोललेलं, त्यांना आवडतं परमार्थाविषयी बोललेलं, त्यांना आवडतं देवाविषयी बोललेलं, देवाच्या प्राप्तीविषयी बोललेलं. पण संतांच्या समोर गेल्यानंतर जर तुम्ही मोक्ष स्वरूपाची प्राप्ती कशी काय, मी उद्धार पावेन काय, हे कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, असं जर म्हणलं तर त्यांना फार आनंद होतो महाराज. तुम्हाला उद्धाराचा त्यांनी मार्ग सांगण्याकरिता तयार होतात. जसे आकाशामध्ये ढग जमा झाल्यानंतर त्यांनी मोर पंख पसरून नाचायला सुरुवात करतो, तसे महापुरुष त्यांनी महाराज परमार्थाविषयी कोणी चर्चा करू लागले की त्याला फार आनंद होतो. काय काय सांगून काय काय नको असं त्याला होतं. अशी त्याची अवस्था होती. तसं मोक्ष कसा प्राप्त होईल, उद्धार कसा होईल, कलीच्या त्रासातून आम्ही कसे मुक्त होऊ, असा प्रश्न सूतजी महाराजांनी शौनकांच्या समोर विचारला. शौनकांनी सूतजींच्या समोर विचारला. सूतजींना फार आनंद झाला महाराज, दिव्य आनंद झाला. आणि मग सांगू लागले, ऐका, तुमच्या मनातली भावना जाणून मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. या कलियुगामध्ये कलीच्या त्रासातून मुक्त जर व्हायचं असेल तर एक दिव्य असणारं साधन आहे. ते साधन म्हणजे काय असेल तर भगवान शिवाची कथा श्रवण करणं हे दिव्य असणारं साधन आहे. तुम्ही सर्वांनी शिवमहापुराण कथेचं श्रवण करा. शिवमहापुराण कथा ही त्यांनी सगळ्या त्रासातून मुक्त करणारी आहे. शिवमहापुराण कथा ही काळरूपी सापाचा नाश करणारी आहे. भगवंताची कथा, शिवकथा ही त्यांनी मुक्त करून टाकू शकते. सामर्थ्यवान आहे मला, तिच्यात हे सामर्थ्य आहे. पण आपण सर्वजण खरोखर योग्य प्रांगणामध्ये आलेलो आहोत, शिवकथेच्या प्रांगणामध्ये आलो. ही शिवकथा आपल्या सर्वांना फक्त कानावून गेली तरी पण उद्धरून टाकते. लगेचच मी तुमच्या समोर त्याचे पुरावे देणार आहे, महत्वाचे मुद्दे सांगतो. म्हणून ही शिवकथा फक्त श्रवण केली तरी पाप मुक्त करून टाकते, ऊर्ध्वगती प्राप्त करून देते, मोक्ष स्वरूपापर्यंत घेऊन जाते. एवढं सामर्थ्य शिवकथेत आहे. मग तुम्हाला जर खरोखर कलीचा त्रास वाटत असेल
तुम्हाला जर खरोखर प्रपंच त्यांनी महाराज कटू वाटत असेल तर तुम्ही शिवमहापुराण कथा श्रवण करा, म्हणजे तुम्हाला समाधान प्राप्त होईल, असं त्यांनी सूतजी महाराज शौनकादिकांना सांगू लागले. हे शिवमहापुराण प्रत्यक्ष भगवान शिवानं सांगितलेलं आहे. हे शिवमहापुराण त्यांनी श्रवण केल्यानं राजसूय यज्ञ किंवा 100 अग्निष्टोम यज्ञानं त्यांनी जे फल प्राप्त होतं ते फल या शिवपुराणाच्या श्रवणानं प्राप्त होतं. राजसूय यज्ञ म्हणजे सामान्य नाही. पांडवांनी केला होता राजसूय यज्ञ. तो राजसूय यज्ञ झाला त्यावेळेला शुकाचार्य महाराज आले होते आणि पत्रवळ्या उचलून टाकण्याचं काम देवाकडे होतं. त्या पत्रवळ्या उचलून टाकलं, त्याच्यावरचा एक शीत त्यांनी पोपटाच्या रूपात शुकाचार्यांनी खाल्ला. हजारो घंटा वाजायला लागल्या स्वर्गामधलं, एवढं पुण्य प्राप्त झालं महाराज पांडवांना. म्हणून त्यांनी राजसूय यज्ञ हा पुण्यप्रद असणारा यज्ञ आहे. शिवमहापुराण कथा जर श्रवण केली तर राजसूय यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. लक्षात ठेवा. आपला राजसूय यज्ञ कसा असतो हे सुद्धा माहित नाही, पण कथा श्रवण करा, तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होईल. एवढं सामर्थ्य या कथेचं आहे. हे बघा, हे सांगणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी बोलायला सुरुवात केल्यापासून या कथेचं महात्म्य तुमच्या समोर सांगतोय. आजचा महात्म्याचा दिवस असतो. पहिला दिवस हा कथेचं महात्म्य श्रवण करण्याचा दिवस असतो. मी कथेचं सामर्थ्य सांगतोय, कथेतलं फल सांगतोय, कथेचं महात्म्य सांगतोय. हे का श्रवण करायचं त्याचं कारण सांगतोय. भगवान शंकरापर्यंत आपल्याला जायचंय हा विचार आपल्या समोर सांगतोय. आणि ज्याच्या मनात हा विचार नाही त्याच्या मनात हा विचार जागृत करण्याचा मी प्रयत्न करतोय. स्वप्न बघा, देव येतील, मला पण भेटतील, असा विचार अंतःकरणामध्ये धारण करा. कसे दिसत असतील, कर्पूर गौर त्यांनी म्हणलो गोऱ्या रंगाचे आहेत, किती दिव्य दिसत असतील. आमचे स्वामीजी परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मलीन स्वामी सागरानंद सरस्वतीजी त्र्यंबकेश्वरला जे वास्तव्य करत होते, अमरनाथ यात्रा करण्याकरिता गेले. अमरनाथ फार भाव अंतःकरणात भगवान शंकराचे निस्सीम भक्त. आम्हाला ज्यावेळी दीक्षा दिली, परमार्थामध्ये त्यांनी मार्ग मिळाला, भगवान शिवाच्याच मंत्राची दीक्षा प्राप्त झाली. मग त्यांची परंपराच आहे आदि शंकराचार्यांची परंपरा. सदाशिव समारंभात शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा. ही गुरु परंपरा आहे. असे अनेक महात्मे माझ्या जीवनामध्ये मला भेटले. पण शिवभक्त स्वामीजी शिवभक्त होते. भगवान शिवाची उपासना म्हणून अमरनाथला गेले आणि मनात फार दृढ भाव होता की भगवान शंकरांना भेटावं. इच्छा, आता आपण पाहिले ना सगळे मुद्दे, इच्छा म्हणून तर प्रयत्न केले तिथपर्यंत जाण्याचे. मग अनुग्रह पण भगवंताचा झाला. गेले तिथं त्या शिवलिंगाचं दर्शन झालं, पण प्रत्यक्ष शिवाच्या दर्शनाची आस पोटात होते. कसे भगवान शंकर भेटतील, कसे दिसत असतील, कसे बोलत असतील, कशा त्यांच्या जटा असतील, कसे रुद्राक्ष धारण केले असतील. स्वप्न पण पाहिलं पाहिजे ना ते भेटण्याचं, महत्वाचा विचार आहे. संसार प्राप्त करायचे कसे स्वप्न पाहतात लोक. बायको करायची असली की ती कशी असली पाहिजे, तिचा रंग असा असावा, तिची उंची अशी असावी, मोजून मापून असतं सगळं काम. तिचं नाक कसं असलं पाहिजे, तिचे डोळे कसे असले पाहिजेत, हे कसे स्वप्न पाहावे लागतात. घर बांधायचं म्हणलं की मग त्याला इंजिनियर असतो, आर्किटेक्टला बोलावलं जातं, मग सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात. कुठं हॉल असला पाहिजे, कुठं किचन असलं पाहिजे, प्लॅन केला जातो. अरे तुला बायको करायची म्हणलं की स्वप्न पाहावं लागतं, तुला घरं बांधायची म्हणलं की प्लॅन करावे लागतात. तसं देवाच्या प्राप्तीकरिता स्वप्न नाही पाहावं लागायचं. देवाच्या प्राप्तीकरिता काही प्लॅन नाही करावा लागायचा. बिगर स्वप्न पाहता तुला देव भेटेल का? भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आधी स्वप्नच पाहावं लागेल, भगवान मला भेटावेत. प्लॅन केला पाहिजे, कोणत्या मार्गाने जाऊ, कशा पद्धतीनं जाऊ, हा प्लॅनही करणं गरजेचं आहे ना महाराज. संत महापुरुषांनी ते केलं. मी स्वामीजींचं उदाहरण सांगतोय. दर्शन त्यांनी घेतलं आणि दर्शन घेऊन ज्या वेळेला परतीच्या प्रवासाला आले, मनामध्ये विचारच होता की मला प्रत्यक्ष भगवान शंकराला पाहण्याची उर्मी होती. अमरनाथ क्षेत्रामध्ये भगवान शंकर प्रत्यक्ष वास्तव्य करतात, मला त्यांनी दिसले पाहिजे, माझ्याशी बोलले पाहिजे. मी असाच शिवलिंगाचं दर्शन घेऊन परत फिरलोय. पायऱ्या उतरू लागले आणि उतरताना त्यांनी महाराज पुढे चालले होते आणि पाठीमागून एक आवाज आला, काय महात्माजी, झालं का दर्शन? कशी वाटली अमरनाथ यात्रा? अशी भयंकर यात्रा होती. आता फार सुविधा झाल्या जाण्याकरता, त्यावेळेला नव्हत्या अजिबात. ते हसत हसत म्हणले स्वामीजी, मागे कोण बोलतंय माहित नाही,
फक्त आवाज आलाय, झाली का अमरनाथ यात्रा, कशी झाली, झालं का दर्शन. त्यांच्याकडे मागे वळून पाहिलंच नाही. ते म्हणले अमरनाथ हे मरणनाथ आहे. इतकी भयंकर यात्रा वाटली. ते खतखदून हसले, जे बोलले मागच्या बाजूने ते खतखदून हसले. मग का बरं हसतात म्हणून मागे वळून पाहिलं, हातामध्ये त्रिशूळ, सगळ्या अंगाला त्यांनी रुद्राक्ष, जटेमध्ये रुद्राक्ष बांधलेले, सर्वांगाला भस्म लावलेलं, अतिशय दिव्य असणारी गोरी पान मूर्ती त्यांनी उंच धडंग पाहायला प्रत्यक्ष मिळाली. पाहतच राहिले, थांबले. घळघळा डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. प्रत्यक्ष शिवाचं दर्शन झालं. महाराज सामर्थ्य आहे या इच्छेचं, भावनेचं सामर्थ्य आहे महाराज. प्रत्यक्ष दर्शन होऊ शकतं. आधी स्वप्न पाहिलेलं मनामध्ये, मला भगवान शिव दिसावेत, भेटावेत, त्यांचं दर्शन साक्षात्कार व्हावा, हे स्वप्न आहेत, पाहिले महाराज. भावना अंतकरणात निर्माण झाली, गरज आहे त्याची. म्हणून तर साक्षात्कारापर्यंत जाता आलं. मी का सांगतोय तुमच्या समोर, तुम्हाला 4-5 दिवस कथा ऐकायची आहे. तुमच्या मनामध्ये सुद्धा ही भावना ठेवा की भगवान शिव भेटत असतात, कोणत्या तरी रूपात येतील महाराज. फक्त तुमच्यात ओळखण्याची क्षमता असू द्या. तुम्हाला जाणीव होऊ द्या की हे तेच आहेत. यांनी मला जाणलंय खरोखर. अहो, या सगळ्या लोकांमध्ये कसे काय होते, गज चर्म व्याघ्रांबर परिधान करून येतील आणि हातात त्रिशूळ डमरू घेऊन येतील, कोणत्या तरी रूपात येतील, येऊन तुम्हाला भेटतील सुद्धा. भेटून गेल्यानंतर कळेल बापा हे तेच होते म्हणून. जर सावध असाल तर त्याच वेळेला कळेल हे तेच आहेत, मला भेटण्याकरिता आलेले आहेत. म्हणून कोणाचाच आवेर करायचा नाही या कथेच्या काळात. त्याच्यानंतर सुद्धा जर असा कोणी आपल्या समोर त्यांनी आला की ज्याच्यामध्ये आगळीक वाटली, वेगळीक वाटली, विलक्षणत्व वाटलं, समजायचं कोणत्या तरी रूपात आले आपल्याला भेटण्याकरता, त्यातला भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी सुतजींच्या अंतकरणामध्ये विचार आला, यांच्या मनामध्ये भाव आहे भगवंताला भेटण्याचं, त्यांना सांगितलं पाहिजे. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन सांगतो ते म्हणजे शिव महापुराण कथेचं श्रवण करा. अतिशय श्रेष्ठ साधन आहे. याच्या श्रवणानं शिवलोकाची प्राप्ती होते. याच्या श्रवणानं सगळं पाप निघून जातं. राजसू यज्ञाचं फल प्राप्त होतं. 100 अग्निष्टोम यज्ञ केल्यानं जे पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य शिव महापुराणाच्या एका श्रवणानं होतं. एकदा शिव महापुराण श्रवण केलं तर 100 अग्निष्टोम यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य त्यांनी महाराज या महापुराण श्रवणाचं आहे. याच्या श्रवणाने आणि कर्मरूपी भयंकर वन जळून भस्म होतं. 3 प्रकारचे कर्म असतात. आपण आपले कर्म भोगतो आहोत महाराज. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म. इथं शिव महापुराणात हे वर्णन करून सांगितले, तेच मी तुमच्या समोर सांगतोय. संचित कर्म म्हणजे आपण प्रत्येक मनुष्य जन्मात आतापर्यंत जेवढे चांगले वाईट कर्म केले ते चांगले वाईट कर्म त्यांनी महाराज म्हणजे पाप पुण्यात्मक असणारे कर्म आपल्या नावावर लिहून ठेवले जातात. जसं 1000 गावरान गायी असाव्यात आणि त्याच्यामध्ये एखादी व्यालेली गाय असावी, तिचं वासरू त्यांनी घरी बांधलेलं असावं, गायी चरायला गेलेल्या असाव्यात आणि त्या गायी समोरून त्यांनी आलेल्या आहेत असा विचार करून वासरू जर सोडून दिलं तर 1000 गायींमध्ये त्यांनी महाराज जे वासरू ज्या गायीचे त्याच गायीजवळ जातात. ते चुकून सुद्धा दुसऱ्या गायीकडे जाणार नाही, ते बरोबर तिच्याचकडे जातात. तसं आपण केलेलं कर्म लाखो कोट्यावधी लोक जरी जीवजंतू जगात असतील तरी दुसऱ्याकडे जाणार नाही, आपल्याच नावावर लिहिलं जातं. गाढवाच्या योनीत, कुत्र्याच्या, बैलाच्या योनीमध्ये केलेलं जे कर्म आहे ना, हे कर्म त्याची लिखापडी होत नाही. पाप पुण्य गाढवा कुत्र्यांना लागत नाही. कुत्रा एखाद्या मनुष्याला चावला म्हणून कुत्र्याला पाप लागलं असं होत नाही. एखाद्या माणसाला बैलानं शिंग मारलं, त्याच्या पोटात खुपसलं, मनुष्य मरून गेला, बैलाला पाप लागत नाही. वाघानं जर एखादा मनुष्य खाऊन टाकला तर वाघाला पाप लागत नाही. त्या योनीत पाप पुण्याचं लिखाण नाही. पाप पुण्य लिहिलं जातं फक्त मनुष्य योनीमध्ये. म्हणून माणसाच्या योनीत पाप पुण्य लिहिलं जातं. आपण त्यांनी महाराज मनसंकल्पानं सुद्धा पाप करतो. बाह्य अंगानं त्यांनी पाप घडतं, हातानं घडतं, पायानं घडतं, डोळ्यानं घडतं, या प्रत्येक गोष्टीनं पाप घडतं. कायिक, वाचिक, मानसिक हे पापाचे प्रकार आहेत महाराज. हे अनेक दुसऱ्याविषयी वाईट विचार जरी मनात आला तरी पाप घडतं. स्त्रियांकडे पाहताना वाईट भावना जर अंतकरणात निर्माण झाली तरी पण पाप घडतं. व्याभिचारी भाव जरी मनात निर्माण झाला तरी पण पाप घडतं. आणि पाप लिहून ठेवलं जातं. आपल्या खांद्यावर 2 जण बसलेले आहेत, कान उंच करून ऐका. ते चित्रगुप्ताचे सेवक आहेत महाराज. चित्रगुप्त शब्दच असा आहे ना, त्याच्यात काही भाव दडलेला बघा ना. चित्रगुप्त, त्याला उलट करा, गुप्त चित्र. ज्याला गुप्त चित्र दिसतं त्याला चित्रगुप्त म्हणतात.
सगळ्या लोकांना जे दिसतं आपल्या वागण्यातून ते प्रगट आहे, पण मनातलं कोणाला दिसतं? ज्याला मनातलं सुद्धा दिसतं तो चित्रगुप्त. त्याचे 2 सेवक खांद्यावर बसलेत, पाप पुण्य लिहून घेतात. म्हणजे पाप आणि पुण्य ते संचितात जाऊन पडतं, त्याला संचित कर्म म्हणतात. तेच संचित कर्म अशा पद्धतीने भोगण्याकरिता काढावं लागतं. 4 जन्माचं 10 जन्माचं प्रारब्ध भोगायला येतं. आपण आता सध्या भोग भोगतो आहोत प्रारब्धाचे. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे हेलकावे आहेत. हे कशाचे हेलकावे आहेत? लोक म्हणतात देवाने आमचं असं केलं, देवाने तो आमचं तसं केलं. देव तुमचं असं चांगलं वाईट करत नाही. हा, देव तुमच्या कर्माचं तुम्हाला फळ देतो, हा महत्वाचा विचार. जगी जीवनाचे सार घावे जाणे सत्वर, जगी जीवनाचे सार घावे जाणे सत्वर, ऐसे जात कर्मा ऐसे फळ देतो ईश्वर, ऐसे जात कर्मा ऐसे फळ देतो ईश्वर, ऐसे जात ऐसे जात कर्मा क्षणिक सुखाचा कुणी हो कोणते हर्ष, कुणी तारा जीवन आपले दुःख जगे करण्या नष्ट, देह हरिले जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. पण आपलं जे परार्थ आहे आपण भोगून राहिलो महाराज. हे जे सुखदुःख आपल्या जीवनात येतात हे आपल्याच कर्माचं फळ आहे. म्हणजे कर्माचं वन आहे, हे त्यांनी भोगायला येत असतं. याच्यातून जे नवीन कर्म घडतं त्याला क्रियामान कर्म असं म्हणतात. संचित परार्थ आणि क्रियामान. आणि याच्याचमुळे आपण सुखदुःखाची हेलकावे भोगत असतो. आपल्याला आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, 3 तापांना सामोरं जावं लागतं. हे कर्म ज्या वेळेला संपून जातील आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं या तापातून आपण मुक्त होऊ. कशानं संपतील? फक्त ज्ञानानं कर्म संपतील महाराज. ज्ञानाग्नीत सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाचा अग्नी जर प्रगट झाला तर सगळे कर्म भस्म होऊन जातील. मग ते ज्ञान कशानं प्रगट होईल? ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर शिवमहापुराण कथा श्रवण करा. ही ज्ञान प्राप्त करून देणारी कथा आहे. ही तिचं सामर्थ्य आहे महाराज. महत्वाचा मुद्दा सांगतोय. शिवमहापुराण कथा श्रवण केल्याने कर्मरूपी भयंकर असणार जे वन आहे ते जळून भस्म होऊन जातं. जन्म मरणाची परंपरा संपून जाते. जन्म मरणाच्या वेदना संपून जातात. फार कष्ट असतात महाराज जन्म मरणाच्या वेदना सहन करत असताना. या सगळ्या वेदना संपवण्याचं सामर्थ्य शिवमहापुराण कथेमध्ये आहे. अशी श्रेष्ठ असणारी ही कथा आहे. फक्त श्रवण केलं पाहिजे. मग तुम्ही किती मोठे पापी असा, केवढे मोठं पाप तुमच्या हाताने घडलेलं असू द्या, चिंता करू नका. सगळंचे सगळं पाप कर्म त्यांनी भस्म करण्याचं सामर्थ्य या कथेत आहे. पण आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमचे अवधारी. आधी जरी दुराचारी असला, केवढा पाप कर्म करणारा असला, आणि त्याच्या कानावर जर त्यांनी महाराज शिवमहापुराण कथा जाऊन पोहोचली तर ती त्याला पापमुक्त करते. अजून एक मुद्दा सांगतो. हेतू पुरस्सर कथा ऐकणं आणि मनामध्ये कथा ऐकण्याचा हेतू नसताना कथा ऐकणं फरक आहे ना. हेतू पुरस्सर कथा ऐकली तर जे फल प्राप्त होतं तेच फल मनामध्ये त्यांनी इच्छा नसताना कथा कानावर पडली तरी प्राप्त होतं. महत्वाचा विचार आहे महाराज. याच्याकरिता शिवमहापुराण महात्म्यामध्ये एका ब्राह्मणाचं उदाहरण सांगितलं महाराज. त्या ब्राह्मणाचं नाव आहे देवराज. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. किरात नावाचं नगर आहे किरात. त्या किरात नगरामध्ये अनेक ब्राह्मण त्यांनी राहतात. ब्राह्मणांचाच गाव आहे जवळजवळ. आणि त्याच्यामध्ये हा देवराज राहत होता. तो ब्राह्मण होता गोष्ट खरी आहे, पण कर्मभ्रष्ट होता. खरं तर आपण ब्राह्मणांची निंदा करायला नाही पाहिजे. चुकून सुद्धा करू नका, कधीच करू नका. ब्राह्मण वंदनीय पूजनीय आहेत. मग शहाजूक लोक म्हणतात ते असं करतात तसं करतात. हे बघा, मी आधीच आत्ता सांगितलं, ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्याला मिळत असतं.
फळ देणारे आपण नाहीत ना. आपल्याकडे जर काही जबाबदारी असती, देवानं जर काही तुमच्यावर जबाबदारी दिली असेल, मग तुम्ही वाखाणणी करू शकता. त्यानं पाप केलं आणि तुम्ही सांगितलं म्हणजे काय होईल? अहो त्याच्या पापात तुम्ही भागीदारी व्हाल. तुम्हाला भागीदार व्हावं लागेल त्याच्या पापात. तुम्ही दुसऱ्याच्या पापाची वाखाणणी केली तरी पण काही अंशात ते पाप तुमच्या नावावर लिहिलं जातं. जे निंदक असतात ना, निंदक बिगर कष्टाचं आपलं पाप खाऊन घेतात महाराज. म्हणून आपले निंदक जास्त असावेत. ते निंदक त्यांनी पाप सगळं संपून टाकतात. जे स्तुती करतात ना लोक, ते आपलं पुण्य घेतात. म्हणून निंदक त्यांनी महाराज हा पाप घालवणार आहे. ब्राह्मणाची निंदा करू नये महाराज. चुकून आपल्या धर्मामध्ये जे पूज्य असणारे घटक आहेत, आपल्या मुखातून चुकून सुद्धा त्यांची निंदा बाहेर पडू नये. आपल्या धर्मामध्ये गोमाता अतिशय पवित्र मानली जाते. आपल्या धर्मामध्ये गीता अतिशय पवित्र मानली जाते. आपल्या धर्मामध्ये गंगा अतिशय पवित्र मानली जाते. आपल्या धर्मामध्ये गौरी अतिशय पवित्र मानली जाते. आपल्या धर्मामध्ये ब्राह्मण अतिशय पवित्र मानला जातो. यज्ञ अतिशय पवित्र मानला जातो. वेद अतिशय पवित्र मानला जातो. हे आपल्या धर्माचे विशेष असणारे घटक आहेत. चुकून सुद्धा याची निंदा करायची नाही. आता काय झालं, उठसूट त्यांनी महाराज लोकांना तेवढाच एक धंदा आहे. आपलं स्वतःचं मोठेपण सांगण्याकरिता, फुशारकी दाखवण्याकरिता, मी फार क्वालिफाईड झालेलो आहे, मी फार शिकलेलो आहे, मला फार डिग्री प्राप्त झालेली आहे, मी लोकांपेक्षा काहीतरी वेगळा आहे, असा शहाजूकपणा लोकांना दाखवायकरिता काय केलं पाहिजे? लोकांपेक्षा वेगळं काहीतरी बोललं पाहिजे. मग हे दीड शहाणे त्यांनी काय करतात? धर्मावर उठतात महाराज. ते धर्माच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात. धर्म फार महत्वाचा घटक आहे, त्याच्या विरोधात बोलू नका. आपल्या धर्माचं नाव काय आहे लोकांना विचारलं तर घाई घाई सांगत नाहीत लोक. ते म्हणतात हिंदू धर्म. आपल्या धर्माचं नाव हिंदू धर्म असं नाही. आपल्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म. आपल्या धर्माचं खरं नाव आहे सनातन वैदिक धर्म. मग त्याला हिंदू धर्म का म्हणतात? हे त्याचं उपलक्षण आहे. काय उपलक्षण आहे? हिंदू म्हणण्याचं तात्पर्य काय? हिंसया दुयते हृदयम यस्य सा हिंदू. ज्याचं हृदय हिंसेनं दुःखी होतं त्याला हिंदू असं म्हणतात. आपला धर्म अहिंसा तत्वाचं पालन करणारा धर्म आहे. आणि हिंसा केल्यानंतर ज्याच्या हृदयाला वेदना होतात, हृदय ज्याचं दुःखी होतं, डोळ्यासमोर कोणाला, अरे हिंसा काय फक्त शस्त्रानंच होते असं नाही, हिंसा तर शब्दाने सुद्धा होते. पण शब्द सुद्धा त्यांनी वाईट असतात. एखाद्याच्या मनाला हेलावून टाकतात, फार दुःखी करतात, ती सुद्धा हिंसाच आहे. म्हणून त्यानं सुद्धा एखादा मनुष्य दुःखी होतो. दुःखवी अनेकांच्या दुःखे, त्याला हिंदू म्हणतात. पण आपला जो धर्म आहे ना, हा विशेष असणारा धर्म आहे. त्याला अनेक उपनाव आहेत महाराज. भागवत धर्म, सनातन धर्म, अशी त्यांनी नावच आहेत महाराज त्याची. म्हणून आपल्या धर्माचा आपण आदर केला पाहिजे. नाही धर्म पाळता आला ना चालेल, पण धर्मप्रेमी लोकांच्या समोर त्यांनी मला हे सांगावं असं वाटतं. नाही धर्म तुम्हाला शिखा नाही धारण करता आली, सूत्र जर नाही धारण करता आलं, गळ्यात माळ नाही घालता आली, कपाळाला गंध नाही लावता आला, नका लावू. पण निदान आपल्या तोंडानं आपल्या धर्माची निंदा तरी करू नका. आपल्या धर्माला निदान दुय्यम स्थान तरी देऊ नका. फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्यांनी फार शिकले असतील लोक, हा काय शिकतात? तो शिकून शिकून पोट भरण्याची विद्या शिकतात. फार मोठी डिग्री प्राप्त करून घेतली, काय होईल? फार मोठं पॅकेज मिळेल. काय होईल? फार जास्त रक्कम त्यांनी महाराज दरमहा प्राप्त करून घेता येईल. म्हणजे काय? मनुष्य मोठा होईल. अरे तू पोट भरण्याची विद्या शिकलास बाबा. पोट भरण्याची विद्या म्हणजे मोठेपण नाही, मुक्त होण्याची विद्या प्राप्त करून घेणं हे मोठेपण आहे. मुक्त होण्याची विद्या प्राप्त करून घेतली पाहिजे. मी मुक्त कसा होईल याचा विचार केला पाहिजे. म्हणून ते जर शिकवलं जात असेल कुठे, तर आपल्या धर्मामध्ये शिकवलं जातं. धर्म श्रेष्ठ आहे महाराज. मग त्या धर्माकडे पाहिलं जात असताना सनातन वैदिक धर्म म्हणतात. वेद त्याच्यामध्ये महत्वकारक आहे. आणि वेद जर कोणी जिवंत ठेवला असेल तर तो वेद ब्राह्मणांनी जिवंत ठेवला महाराज. पण ब्राह्मणांचे उपकार आहेत आपल्यावरती. अस्खलित स्वरासहित वेद जिवंत ठेवला. म्हणून त्याने ते वंदनीय पूजनेच आपल्याकरता असले पाहिजे. छत्रपती शिवरायांनी ब्राह्मणांचा आदर केला महाराज. छत्रपती शिवरायांनी गोमातेचा आदर केला. त्याच्या डोळ्यासमोर त्यांनी एक मनुष्य गाय कापित होता. तलवार काढली, हातच कापून टाकला महाराज डायरेक्ट. हे चरित्रात सांगत नाहीत लोक. आता त्यांना वाटतं काहीतरीच म्हणतील लोक, म्हणून ते काय म्हणायचे असतील ते. त्यांच्या पोटात धर्म आहे. ज्या शिवाकरिता आपण 8 तास करतो आहोत,
छत्रपती शिवराय शिवभक्त होते. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर माझ्या देवाचा माझ्या